एकविरा कोणाला पावली ग आई माझी कोणाला पावली याच्यावर नावली पावलेली आई जर आहे तर तिथं नंगा नाच त्याला बोलू शकतात का? त्या हरामखोराला सांगा, हे जर शब्द परत बोललास, माझी मावळमध्ये जास्त जागा आहे तिथंच तुला गाडू. ही विकृती जर तुम्ही बंद केली नाही, यांनी माझ्या समाजाची माफी मागली नाही तर त्याला ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज कोणतेही आरोप आमचा सहन केले जाणार नाही. त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची देखील मी मागणी करणार आहे. एकविरा देवीच्या मंदिरात आगरी कोळी समाज दर्शनासाठी कमी तर नंगा नाच करण्यासाठी अधिक येतो असा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वक्तव्यावर माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. आगरी कोळी समाज प्रथेनुसार नवस फेडून देवीच्या पारंपरिक गाण्यांवर नृत्य करत आनंद व्यक्त करतो असे त्यांनी स्पष्ट केले. या परंपरेला नंगा नाच म्हणणाऱ्यांनी आगरी कोळी समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. समाजाच्या श्रद्धा आणि परंपरांची बदनामी करणाऱ्या अशा विकृतींना ठेचून काढण्याचा इशाराही जगदीश गायकवाड यांनी दिला आहे. एकविरा देवस्थान परिसरात इतर लोकच पिकनिकच्या नावाखाली दारू पिऊन धिंगाणा घालत असतात. या ठिकाणी आगरी कोळी मद्यपान करत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक क्लिप खूप व्हायरल झाली, ज्याच्यामध्ये एकविरा आईच्या दर्शनाला जाणारे जे आगरी कोळी कराडी भाविक आहेत त्यांचं जे वर्तन आहे त्याच्यावर खूप प्रचंड टीका करण्यात आली. त्या ठिकाणी तिथे मद्यपान करतात किंवा गैरकृत्य करतात अशा अर्थाने ती बाईट होती. आणि अर्थातच याबाबत इथल्या आगरी कोळी समाजाच्या तीव्र भावना आहेत. भाई अर्थातच एकविरा आईची देखील चांगली भक्ती आहेत भाई, तुम्ही नेहमी त्या ठिकाणी जात असता आणि अशा वेळेला आपल्या या समाजाला ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही ती संपूर्ण व्हिडिओ क्लिप ऐकली होती का? ऐकली आणि ती क्लिप मी तुम्हाला पण पाठवली. मला सहन झालं नाही, मग कोणतरी आवाज उठेल म्हणून सागरकडे पाठवावा आणि म्हणून प्रभात प्रवाला देखील मी ती पाठवलेली आहे. मुळात एकविरेला मी जवळपास 35 वर्षाचा माझा प्रवास आहे. त्या आधी कोण असेल म्हणजे आठवते ते काळ सांगतो की जिथं पायथा होता आणि वरती डोंगर कपारीची आपल्या आईची ज्या काय मूर्ती आहेत, तर आम्ही आपल्या तलोयाचे जाणू अशा तांबडे एक महाराज होते, हे सातत्याने आम्हाला घेऊन जात असे. त्याच्यानंतर जेव्हा मी जायचो म्हणजे माझे आई वडील किंवा आजी आजोबा, एकविरा आमचं श्रद्धास्थान आहे. त्याचं कारण असं, पूर्वी तिथेशी जर आपण बघितलं तर 4च दुकानं होती. या साईडला 2 आणि या साईडला 2. आज 4 दुकानांची 400ची दुकानं झाली ना, ती माझ्या आगरी कोळी भूमिपुत्रांमुळे झालेली आहे. जर आम्ही गेलो नसतो ना, आम्ही जर गेलो नाहीत तर त्यांना लँडका खायला लागतील, ही वेळ त्यांच्यावर येईल. त्यामुळे आम्ही जर ठरवला, पण आमची आईच आहे, आम्ही आई मानतो त्यामुळे आम्ही जातोच. आईचं दर्शन आम्हाला आईचं दर्शन मी तर आठवड्यात 1-2 वेळा असतोच. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आमच्यामुळे जर त्रास होत असेल तर विशेषतः मुंबईची आगरी, ठाण्याची आगरी आणि रायगडची आगरी आणि आमचे कोळी बांधव हे खूप श्रद्धाळू आहेत. त्यामुळे काही काम असेल, आमच्या मुलाचं लग्न ठरलेलं असेल तर लग्न पत्रिका सुद्धा आम्ही आईच्या चरणी पहिला देतो आणि मग लोकांना वाटण्याची आम्ही प्रक्रिया करतो. त्यामुळं आईच्यासाठी जी का आमची श्रद्धा एकविरा आईसाठी ती खूप मोठी आहे. तुम्हाला राजाराम पाटलांनी पण सांगितलं एकविरा आईचं महत्व काय, हे उच्च अभ्यासक आगरी समाजात राजाराम पाटलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकविरा आईचं जे गाराणं आहे ते आम्ही आमच्या इकडले सगळे रायगड ठाण्याचे जे काय आगरी भगत आहे, आम्ही त्याला भगत म्हणतो, गावात जे काय आमच्या भगत आहेत तर ते आम्हाला सातत्याने सांगतात पहिला आईच्या चरणी कोणती गोष्ट अर्पण केल्याशिवाय आम्ही स्वीकारत नाही. आता बघा उद्यापासून श्रावण होतो, श्रावण चालू झाला. आमच्या पहिले अनेक लोक एकविरेच्या पायथ्यावर तरी त्याला चढता येत नाही, ते खाली 5 पायऱ्या ज्यांना म्हणतात, त्या 5 पायऱ्यांना जाऊन पाया पडतील आणि मग घरी येऊन आमच्या जे काही गणपतीचे उपास असतं ते सोडतात. म्हणजे आमच्यासाठी जर आम्हाला कोण बोलत असेल की इकडे आम्ही नंगा नाच करतो, तर नंगा नाच तुमच्या पुणे जिल्ह्यात होतो, सर्रासपणे होतो. मी सांगतो, तुमच्याकडेच डॉल्बी आहे, तुमच्याकडेच डीजे आहे, तुमच्याकडेच पब आहे, तुमच्याकडे हब आहे. आमच्या रायगड ठाण्यात या गोष्टी दैवताला मानणारी जी लोक आहेत ते नंगा नाच करायला जात नाही. आमचे असे भक्त आहेत की एखादा मुलगा झाला 2 वर्षांत 3 वर्षांत तर नवस घेऊन जातो. म्हणजे आईला काय म्हणतो, त्या मुलापेक्षा मोठा आम्ही आईला मानतो. त्यामुळं आम्ही तिरापणी देण्याची पद्धतच आहे. ही तिरापणी देण्याची पद्धत महारभूतांपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे ही तिरापणी देतो आणि तिरापणी देताना आम्हाला त्या अल्कोहोलिक गोष्टी द्याव्या लागतात. ते आमचा मान आहे, तो मान असतो. संस्कृतीचा भाग आहे, संस्कृती आमची परंपरा आहे, पिढी जात आहे आणि ते चालूच राहणार. कोणी जर बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बंद करू, लक्षात घ्या.
त्यामुळे ती परंपरा. तिथे आरोप काय झाले म्हणजे तिथे जे वर्तन आहे ते बेशिस्त आहे, नंगानाचं, हे तुम्हाला पटतं का म्हणजे? हे बघा, तुम्ही परवा दिल्लीला होतात, दिवांचं गाणं लागलं, माझा आगरी कोळी डुलायला लागला. ही आमची संस्कृती आहे. हे का डुलतात? जर आता ज्या वेळेस आम्ही शेतात आता लावायला जातो, जेव्हा पेरणी करतो किंवा आम्ही त्यावेळेस आता कापणीला जातो, त्यावेळेस पण आमचा कोकणात, पूर्ण कोकणात गाणी लागल्याशिवाय एखादी म्हातारी आजी बोलते अगं बाय भेंडी काढली का, किंवा काय, ते गाण्याचं म्हणजे ती जी आपली आपुलकीची संस्कृती आहे, त्यामुळे काही आक्षेपार्ह लागत नाही ना. नाही, त्याच्यामुळे काम जास्त होतं. ओके ओके. तिथं आम्ही जास्त जातो, तिथं गाणे आक्षेपार्ह का देवाचेच गाणी लावतो आम्ही, आईचेच गाणी लावतो. का तिथं तो झगाग वाऱ्यावरती जुळतो आम्ही लावतो काय? नाही, आम्ही आमच्या आईचंच गाणं लावतो. एकवीरा कोणाला पावली ग आई माझी, कोणाला पावली, याच्यावर लावली पावलेली आई आहे. तर तिथं नंगा नाच त्याला बोलू शकतात का? त्या हरामखोराला सांगा, हे जर शब्द परत बोललास, माझी मावळमध्ये जास्त जागा आहे, तिथंच तुला गाडू. लक्षात घे, पुन्हा आमच्या समाजावरती बोलण्याचा प्रयत्न आणि धाडस कुणीही करू नये. आमचा समाज आया बहिणी जाते, लेकरं बाली जातात, ते नंगा नाच करायला जात नाही. लक्षात घ्या, आम्ही आमच्याच संस्कृतीवरती जे पोटभर कपडे आहेत ना, ते आमच्याच मुठभर कपडे घालून आम्ही जात नाही, तर पोटभर कपडे आम्हाला दिलेले आहेत आणि पोटभर कपडे घालून आम्ही जातो. आम्ही नंगा नाच करत नाही. हा शब्द तुझा खूप वाईट आहे आणि या शब्दाला तुला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. का? प्रत्येक ट्रस्टचा अनंतरेपासून तर आजच्या बालेमामापासून ट्रस्टचा अध्यक्ष आमचाच का होतो? जर आम्हीच गेलो नाही तर मग म्हणलं लँडका खायला लागतील तुम्हाला. हा, त्यामुळं आम्हाला आम्ही आमच्या देवीकडे जाणार. आमचं ते सातत्याने आम्ही तुम्हाला सांगितलं की आपली संस्कृती जी आहे. बरोबर. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे मी अनेक लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्याच्यामध्ये कमेंट पाहिल्या की त्यांचं म्हणणं आहे की बाबा एकतर तुझे गाणी लागतात, आई एकविरीची लागतात. आजपर्यंत आगरी समाजातील जी मंडळी जातात, सहकुटुंब जातात, सहपरिवार 100% जातात, तिथे असा नंगानाच कोण करणार नाही. 100% मुली असतात, अरे, त्याचबरोबर बाली, लेकी सुना बायला असतात, असतात, सगळा परिवार कुटुंब असतो. जात असतो आणि आई कुटुंबासोबत आजी असते आमची. आजपर्यंत अशी कुठली घटना मला वाटतं काय पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणजे कुठली तक्रार झाली नसेल की बा या लोकांनी तिथे असा त्रास दिला, तसा त्रास दिला. हे बघा, जर असता तर तो रेकॉर्ड लागला असता ना साहेब, कोविड काळात सुद्धा इथला आगरी कोळी, आणि मी स्वतः गेलो कोविड काळात. बरोबर. कोविड काळात बंद होतं मंदिर चालू करायला, हा जगदीश गायकवाड गेला होता इथून उघडासाठी. तर तिथले जेवढे जे भक्त आहेत ते मला फोन करतात, पुजारी जे फोन करतात, आणि मग मी म्हंटलो तुमच्या पुजारी का पूर्ण कपडे घालतात? त्यांचाच नंगा नाच आहे ना, मग असं बोललो तर. पण आम्हाला त्यांना बोलायचं नाही, त्यांचं चांगलं काम आहे, त्यांचा संस्कृतीचा भाग नाही, आहे. संस्कृतीचा भाग आहे. आम्ही असं बोलतो का? नाही. माझ्या आगरी कोळ्यानं जर कोण बोलत असेल, माझ्या भंडारी कराड्याला जर कोण बोलला, तर लक्षात घ्या 95 गुन्हे आता 96 आहेत. एक वाढलं तर फरक पडणार नाही, समाजासाठी मला काय फरक पडत नाही. हात जोडून माझ्या समाजाला विनंती करतो, जो काय तो मेंटल आहे त्याला काय म्हणतो, तो सायकिक असेल, कोण असेल, सायको असेल, तो प्रसिद्धीसाठी करत असेल आणि माझ्या या आगरी कोळी कराडी कुणबी बांधवाचा जर अपमान करत असेल, आमच्या आया बहिणी तिथे नेहमी जातात, प्रार्थने स्थळ आहे, आमचा पवित्र स्थळ आहे. जर आम्ही 1 वर्ष बंद केला तर भीक मागायला लागेल तुम्हाला. 1 वर्ष जर बंद केला तर. पण आमची श्रद्धा आहे, आम्ही जातो. आणि तिथल्या मी सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो, पडळकर असतील, पडवल असतील, त्यांना सगळ्यांना विनंती करतो, त्या सरपंचाला विनंती करतो, तो गायकवाड उपसरपंचाला विनंती करतो, ही विकृती जर तुम्ही बंद केली नाही, यांनी माझ्या समाजाची माफी मागली नाही, तर त्याला टेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज तुमच्या माध्यमातून स्पष्टच सांगतो. तिथे आपले लोक जातात आणि तिथे मद्यप्राशन करतात, असे देखील खूप आरोप केलेले आहेत. या सगळ्या बाबतीत काही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तिथं मद्यप्राशन करणाऱ्यामध्ये आमचा नवस घेऊन गेलेला व्यक्ती किंवा आमच्या समाजाची लोक ही दारू पेत नाही. तिथं पिकनिक करायला जी इतर समाजाची लोक येतात ते पिकनिक करतात. आम्ही पिकनिकला जात नाही, लक्षात घ्या. आम्ही पिकनिकला गोव्याला जातो, आम्ही इथं पिकनिकला जात नाही. आमची श्रद्धा, आमच्या श्रद्धेने जातो. दारू पिणारे तुमचेच लोक आहेत. आता बोलू नये, मी प्रांतवाद करत नाही, पण दारू पिणाऱ्यातली लोक शोधा की तुमचीच मिळतील. आमची लोक दारू पिण्यात जात नाही, आम्ही श्रद्धेने जातो. आम्ही आईला जे काय असेल, कोंबडा असेल, बकरा असेल, आमचा नवस आहे. हा त्याच्यावर तिरपाणी म्हणून जर का आमची जी परंपरा आहे, आमच्या आजोबा पंजोबांपासून जी परंपरा आहे, त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही. आमची लोक बेवडे नाहीत. दारू प्यायला आमच्याकडे खूप स्पॉट आहे. तर तशा तक्रारी दाखल झाल्या सर. म्हणजे हे बघा काय आहे, त्याला प्रसिद्धी पाहिजे, त्या भांडवलाला प्रसिद्धी पाहिजे. मला सांगा, 40 वर्षामध्ये एकही अशी रायगड ठाण्याच्या दारू पिऊन या माणसाने वाईट काम केलेलं आहे की शिव्या दिल्यात, अशा कृतीचा एकतरी गुन्हा झालेला आहे का? नाही. त्यामुळे आमची लोक जे सगळी स्वाभिमानी आहेत आणि आमचे स्वाभिमानी समाज आमचा भोळा समाज आहे. भोळ्या बाबड्या समाजांनी हे आईला आमच्या स्वीकारलेली आहे. त्यामुळे तुझ्यासारखा दुतोंडी साप
किंवा तुझ्यासारखा बांडगुल जरी आम्हाला समाजाला आणि आमच्या आईपासून आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कधीही होणार नाही. आईपासून बाळ हा कधीही दूर होत नाही. लक्षात घ्या, कोणतेही आरोप आमचा सहन केले जाणार नाही. त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील मी मागणी करणार आहे.